मित्रो नमस्कार, मी विशाल लोंढे, मुख्य संपादक AV9 मराठी। हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी AV9 मराठीच्या सर्वच प्रेक्षकांना आणि जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनाच एक छोटंसं निवेदन आहे। ते म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचं जर का वातावरण बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या मध्ये सुप्त संघर्ष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एका टेलिव्हिजनला मुलाखत देत असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाविकास आघाडीवरती आरोप करत असताना वाळवा तालुक्याचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी दावे केले किंवा आरोप केले। तो आरोप म्हणजे सांगली जिल्ह्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजवरती कारवाई करण्याचे आदेश होते। मात्र हे परमवीर सिंग यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आणि तिथून या विषयाला या ठिकाणी सुरुवात झाली। सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निशिकांत भोसले पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या जे काय असतील त्यांचे ते मुद्दे मांडले। तर राष्ट्रवादीची देखील पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर सातत्याने त्या ठिकाणी पत्रकार परिषदा होत आहेत। मला सांगायचं एवढंच आहे की मला वाळवा तालुक्यातून असेल किंवा मतदारसंघातून असेल अनेक फोन कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत। त्यामध्ये काही आपले AV9 मराठीचे प्रेक्षक देखील आहेत आणि काही अनोळखी लोकसुद्धा आहेत। त्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की आता ज्या अलीकडे बातम्या प्रसारित होत आहेत त्या बातम्या भाजपच्या बाजूने त्या ठिकाणी सातत्याने लागताना त्यांना कुठेतरी आढळून येते। मात्र मला एवढंच सांगायचं आहे की AV9 मराठी हे न्यूज चॅनल काम करत असताना सामान्यातल्या सामान्य माणसासाठी त्या ठिकाणी काम करत आहे। निपक्षपणे काम करण्याचं धोरण AV9 मराठीचं असल्यामुळं ज्या वेळेस ज्या ठिकाणी लोक बोलवतील, ज्या लोकांना वाटतंय की AV9 मराठीच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो किंवा AV9 मराठीवरती आपल्याला बोललं पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचतं, त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघतो असं ज्या लोकांना वाटतं ते लोक AV9 मराठीवरती येतात, आपलं म्हणणं मांडतात। काही लोकांचं म्हणणं असं आहे की प्रकाश हॉस्पिटलमधील जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या मुलाखती तुम्ही सातत्यानं प्रसारित करताय। मात्र मला एवढंच सांगायचं आहे की त्या लोकांना वाटतंय की आपण AV9 मराठीवरती गेलं पाहिजे, आपली बाजू मांडली पाहिजे। एक विशेष प्राधान्य या ठिकाणी AV9ला दिलं जातं आणि आमचं कर्तव्य आम्ही समजतो की जे आम्हाला बोलवत आहेत, ज्यांना AV9ची गरज आहे त्या ठिकाणी पोहोचणं हे आम्ही कर्तव्य समजतो। मात्र अनेक नागरिकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना थोडासा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय। सर्व प्रेक्षकांना माझी विनंती एवढीच आहे की ज्या वेळेस AV9ची गरज भासेल त्या वेळेस AV9 त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी तत्पर असेल, कारण ते आम्ही आमचं कर्तव्य समजतो। धन्यवाद। नमस्कार। सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि वाळवा तालुक्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून एक विषय त्या ठिकाणी गांभीर्यानं सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रकाश हॉस्पिटल। प्रकाश हॉस्पिटल हे एक सेंटर होतं, या ठिकाणी कोविड पेशंटवरती त्या ठिकाणी उपचार केले जात होते आणि या विषयाला सुरुवात झाली म्हणजे या मागच्या आठवड्यामध्ये ABP माझा या टेलिव्हिजनला मुलाखत देत असताना मुंबईचे माजी आयुक्त पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्या ठिकाणी जयंत पाटील यांचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये असणारं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, त्या कॉलेजवरती तुम्ही कारवाई करा आणि तेव्हापासून या विषयाला सुरुवात झाली। आपल्यासोबत त्या संदर्भात बोलण्यासाठी जिल्ह्याचे माजी आरोग्य अधिकारी भूपाल गिरेगोसावी साहेब आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कोविड सेंटर जेव्हा प्रकाश हॉस्पिटलमध्ये चालू होतं त्याच्यावरती अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याकडून त्या ठिकाणी आरोप करण्यात आलेले आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीनं आपलं कोविडचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि आरोप करण्यात आले आहेत आपल्यावरती, काय सांगाल? डिसेंबर 2019मध्ये कोविडचा पहिला रुग्ण जगामध्ये सापडला। त्यानंतर हे प्राणघातक संकट संपूर्ण जगावर आलं। सर्वात आल्यानंतर इथं त्यावेळी पहिल्यांदा ह्या किती मोठी वेळ येणार आहे याचा अंदाज कोणालाच नव्हता।
जसजसा अंदाज येत गेले तशी हॉस्पिटलची संख्या वाढवण्यात आली. त्याच्यामध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून प्रकाश हॉस्पिटल याचं नेमणूक करण्यात आली. याच्यामध्ये त्यावेळी या हॉस्पिटलमध्ये जी काही आकडेवारी झाली की जे काही पेशंटच्या बाबतीत उपचार झाले त्याच्याबद्दल मी तुम्हाला संक्षिप्त माहिती देत आहे. पहिल्या वेव्हमध्ये आणि दुसऱ्या वेव्हमध्ये मिळून प्रकाश हॉस्पिटलमध्ये 1555 पेशंट बघितले गेले. त्याच्यामध्ये ICUवर विथ ऑक्सिजन असे हे सगळे पेशंट ICU ऑक्सिजनचेच होते. त्याच्यामध्ये सर्वांना 15 लोकांना आपण ते सोयी दिलेल्या आहेत. प्रश्न येतो की फक्त ओटू देणं आणि व्हेंटिलेटर लावणं. व्हेंटिलेटरचे जे पेशंट होतात ते अत्यावस्थ पेशंट असतात, शेवटच्या स्टेजला आलेले पेशंट असतात. त्यातनं व्हेंटिलेटरवर पेशंट गेल्यानंतर तो किती रिकवर होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये 1515पैकी 555 लोकांना व्हेंटिलेटरची ट्रीटमेंट देण्यात आली. नेमकी ॲडमिशनची संख्या किती होती त्यावेळी पहिल्या वेव्हमध्ये जी पहिली वेव्ह आली त्याच्यामध्ये 646 ॲडमिशन झाले. दुसरी वेव्ह आली त्याच्यामध्ये 869 ॲडमिशन झालेले आहेत. त्याचा डाटा माझ्याकडे आहे, सगळा कागद आहे हॉस्पिटलचा त्यावेळेचा रिपोर्टिंगचा. त्यामध्ये मृत्यूबाबत एक शंका त्या ठिकाणी उपस्थित केली जाते. हॉस्पिटलच्या वरती आरोप करण्यात आला आहे की तुम्ही मृत्यूची संख्या जाहीर करत नाही. मृत्यूची संख्येबद्दल काय सांगाल आपण? किती मृत्यूची संख्या आपल्या हॉस्पिटलमध्ये झाली कोविडच्या टायमामध्ये? त्यावेळी टोटल 241 मृत्यू झाले. पहिल्या वेव्हमध्ये 72 झाले, दुसऱ्या वेव्हमध्ये 169 झाले. असे टोटल 241 मृत्यू झाले. त्याची नोंद हॉस्पिटलनं शासनाला त्यावेळी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी जिल्हा शल्य चिकित्सक संजय पाटील आहेत. ते त्या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये शासनाच्या वतीनं काम पाहत होते. त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं कशा पद्धतीनं काम चालत होतं. ज्यावेळी कोविडचं संकट हे जगावरती आलं, त्यानंतर आपल्या भारतावरती आलं, तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये कोविड आजाराविषयी कोणालाही माहिती नव्हती. तर सर्वप्रथम आम्ही त्या कोविड आजाराविषयी ट्रेनिंग घेतलं. तर त्यामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की इन्फेक्शन हे जवळजवळ सगळ्यांनाच होणार आहे आणि त्यातले 80% हे असिम्प्टमॅटिक, म्हणजे 80% जरी लोकांना इन्फेक्शन झालं त्यांना काही त्रास होणार नाही. 15% लोकांना हा अत्यल्प आजार होणार आहे, जसा सर्दी पडशासारखा हा आजार होणार आहे. आणि उर्वरित 5% की ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे काय, की ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे किंवा इतर विविध असाध्य आजार आहेत, अशा जर रुग्णांना कोविड झाला तर त्यांच्यामध्येच हे मृत्यूचं प्रमाण हे जादा असणार आहे. तर अशा पद्धतीच्या ही आकडेवारी ही सर्व आम्ही हॉस्पिटलला सांगितली होती. त्याचबरोबर आम्ही दर महिन्याला ह्या जे सर्व हॉस्पिटल्स आहेत त्यांचं डेथ ऑडिट हे आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला कुठंही असा कोणत्या हॉस्पिटलमधून निष्काळजीपणा झालेला आहे किंवा जाणून असं मृत्यू झालेला आहे की जिथं काही लक्ष दिलं गेलं नाही असं आढळून आलेलं नाही आहे. प्रकाश हॉस्पिटल संदर्भात आपण काम करत असताना या कोविड सेंटरबद्दल आपल्याला काही त्रुटी जाणवल्या का? हां, प्रत्येक हॉस्पिटलला परवानगी देताना माननीय त्या तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं प्रत्येक टीम जात होती. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच त्या सर्व बाबी तपासून पाहिल्यानंतरच त्या कोविड सेंटरला DCH सेंटर की जिथं काय म्हणतो आपण त्याला शेवटच्या घटका मोजणारे पेशंट हे तिथं ॲडमिट केले जातं, जिथं व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे, तिथं सर्व ऑक्सिजनची सर्वात मोठी व्यवस्था आहे. अशा ठिकाणीच हे सर्व गोष्टी पाहून त्याला वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एक टीम यायची, ती सर्व गोष्टी पाहायची, त्यानंतरच आणि सर्व मीटिंगमध्ये चर्चा व्हायची, त्यानंतरच त्या हॉस्पिटलला परवानगी दिली जायची. ह्या सर्व गोष्टी पाहूनच परवानगी दिलेली आहे. प्रकाशमध्ये त्या ठिकाणी कोविड सेंटर चालू होतं. जे लागणारे उपकरणे आहेत किंवा गॅस असेल किंवा ऑक्सिजन असेल हे व्यवस्थित त्याचा त्या ठिकाणी पुरवठा होत होता का? हो.
कोणत्या गोष्टीची त्रुटी भासत होती का आपल्याला या ठिकाणी? नाही, इथं आमच्याकडं तर कधी नाही आणि आम्हीसुद्धा आमच्या टीम्स वेळोवेळी इथं व्हिजिट देत होतो. मी स्वतःसुद्धा बऱ्याचदा इथं भेट दिलेली आहे. आम्हाला असं कोणत्याही त्यावेळी आढळून आलेलं नाही आहे. तर हे होते जिल्हा माजी शल्यचिकित्सक संजय पाटील यांनी सांगितलेलं आहे की प्रकाश हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं कोविडचं काम चालू होतं त्या कामामध्ये कोणतीही त्रुटी त्या ठिकाणी आढळून आली नाही. आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी प्रकाश हॉस्पिटल वैद्यकीय कॉलेजचे डीन अभिमन्यू पाटील सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं कोविडचं काम चालत होतं आणि आपल्यावरती जो आरोप करण्यात आला आहे की मृत्यूचा आकडा असेल किंवा ॲडमिशनचा आकडा असेल त्या संदर्भात आपल्यावरती आरोप करण्यात येतील, त्या संदर्भात काय सांगा? तत्कालीन ॲडिशनल सिव्हिल सर्जन संजय पाटील सर हे आपल्याशी बोलले. त्यांनी सांगतानाही या गोष्टी सांगितले की हे दोघेही त्यावेळी शासनात काम करत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी असणं आणि जिल्हा शल्यचिकित्सक असणं हे दोन्ही पदं जबाबदार होती आणि प्रत्येक हॉस्पिटल हे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथं असणारा स्टाफ, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर स्टाफ, इतर ॲन्सिलरी सगळ्याच गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच त्यांना जर परवानगी देण्यात येत होती. तर इथे स्टाफ कमी पडणं, डॉक्टर्स नसणं किंवा उपचार न होणं या गोष्टी अगदी चुकीचे आहेत बोलणं. आणि आत्ताच गिरी गोसावी सरांनी आपल्याला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हमध्ये मिळून एकूण 1515 पेशंट ॲडमिट झाले. या गोष्टी सगळ्या आम्ही तुमच्याकडे देऊन ठेवणार आहोत, कारण या गोष्टींची चर्चा इतकी व्हायला लागली आहे की त्याने आणखी हॉस्पिटलची बदनामी, म्हणजे त्यांना इतकी वेळ विनंती करून झाली की तुमचं राजकारण हे तुमच्या जागेवर ठेवा आणि संस्था किंवा हॉस्पिटलला मध्ये घेऊ नका. तरी ते त्यांच्याकडून जर पथ्य पाळलं जात नसेल तर मी आज सगळीच कागदं मृत्यूविषयी आणि जे आम्ही दिलेल्या सेवेविषयी बोलत आहेत ती सगळी कागदं मी आज तुमच्याकडेच देणार आहे. जेव्हा केव्हा हॉस्पिटलवर बोलतील तेव्हा तुम्हीच त्यातलं कुठलं आवश्यक कागदपत्र आहे ते त्यांना दाखवून द्या, म्हणजे त्यांना कळेल. महत्त्वाचं त्यांना जे मृत्यूदर वगैरे वाटतो ना, त्या गोष्टी त्यांना कोविड ही गोष्ट कळलेलीच नाही आहे. कोविड ही गोष्ट ज्यावेळी नव्याने आली त्यावेळी शासनाने तयार होणाऱ्या रुग्णांसाठी 3 प्रकारचे वेगळे सेटअप केले. पहिला होता CCC, ज्याला कोविड केअर सेंटर म्हणत होतो. दुसरा होता DCHC, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स होते. आणि थर्ड होता तो DCH होता. आता यामध्ये फरक असणारा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अभ्यास कमी असल्यामुळं कदाचित त्यांच्याकडून असे आरोप करून केले जातात की मृत्यूदर असा होता, मृत्यूदर तसा होता. कोविड केअर सेंटर इथे फक्त ज्या रुग्णांना कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत परंतु तो कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आहे असा माणूस की ज्याला दम लागत नाही, धाप लागत नाही, त्याला साधा फीवर पण नाही आहे आणि अंगदुखी वगैरे कुठलंही लक्षण नाही पण त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, अशा लोकांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केलं जायचं, कारण त्याच्यापासून इतर लोकांना इन्फेक्शन वाढू नये म्हणून. DCHC हा जो प्रकार होता त्या DCHCमध्ये ज्या रुग्णांना लक्षणं आहेत पण ती तीव्र स्वरूपाची नाही आहेत आणि त्यांना थोड्याफार प्रमाणात औषधांची गरज भासते पण त्यांना ऑक्सिजन सपोर्टची फार विशेष गरज लागत नाही, ऑक्सिजनची गरज लागत नाही, असे सगळे पेशंट लक्षणं असणारी ही DCHCमध्ये जायची. आणि DCH डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल की ज्याच्यासाठी आपण काम करत होतो, हे DCH तयार होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्यांची इथं व्हिजिट होऊन, आत्ता सरांनी जसं सांगितलं की हे दोघी त्या काळात जिल्ह्यावर नियंत्रण ठेवत होते कोविड काळात, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याही बऱ्याच पद्धतीच्या तसे इन्स्पेक्शन झाले होते आणि इन्स्पेक्शनच्या अंती आम्हाला ही परवानगी मिळाली सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून. यावेळी DCHमध्ये जे पेशंट अत्याधिक अवस्थेत आहेत, ज्यांना अगदी नक्की ऑक्सिजनची 24 तास गरज भासते आणि जे पेशंट व्हेंटिलेटरवर असतात किंवा व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता आहे, अशी तीव्र स्वरूपाची लक्षणं असणारे पेशंट फक्त DCHमध्ये येतात. आता DCHमध्ये काम करणारं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आपल्या तालुक्यातलं हे एकमेव होतं. त्यामुळं दिसणाऱ्यांना जे काही गोष्टी दिसत होत्या त्याच्यावर विनाकारण अंदाजे बोलण्यात अर्थ नाही, ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की तो त्यांच्याकडून कमी पडतो आणि विनाकारण गैरसमज पसरवण्याचं काम केलं जातं. आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत शहाजी बापू पाटील, त्यांनी तुमच्यावरती आरोप केला आहे की कोविड काळामध्ये प्रकाश हॉस्पिटलनं काय दिवे लावलेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि नगरपालिकेमध्ये ह्याचा मृत्यूचा आकडा असेल ते जाहीर करत नाहीत. ह्या आरोपाकडे कसं बघताय? नाही, ॲक्च्युली ते नगरसेवक म्हणून पण काम करतात आणि बऱ्याच वर्षापासून राजकीय कारकीर्द चालू आहे त्यांची. त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा जर त्यांना माहिती आहे या गोष्टी नगरपालिकेत उपलब्ध आहेत तर मग त्यांनी जाऊन नगरपालिकेत बघितलं तरी चालेल, किंवा हा कागद जो मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये
आपल्याकडे जे पेशंट ॲडमिट झाले, पहिल्या वेवमध्ये 556 पेशंट आपले ICUत ॲडमिट होते, 869 दुसऱ्या वेवमध्ये आणि 646 पहिल्या वेवमध्ये, असे एकूण 1515 पेशंट आपले कोविडमध्ये ICUमध्ये ॲडमिट झालेले आहेत. आपला मृत्यूचा आकडा किती आहे? मृत्यूचा आपला आकडा आहे 246, की पहिल्या वेवमधला मला थोडं सविस्तर सांगू द्या. पहिल्या वेवमध्ये जे काही 646 पेशंट ॲडमिट झाले होते त्यातले 187 पेशंट हे व्हेंटिलेटरवर गेले होते. दुसऱ्या वेवमध्ये जे 869 पेशंट ॲडमिट झाले त्यामध्ये 368 पेशंट हे व्हेंटिलेटरवर गेलेले होते. म्हणजे पहिली वेव व दुसरी वेव मिळून एकूण 555 पेशंट हे व्हेंटिलेटरवर गेलेले होते. आणि ते सगळ्या गोष्टी धरून यामध्ये मृत्यूचा दर होता 72 पेशंट पहिल्या वेवमध्ये आणि 169 पेशंट दुसऱ्या वेवमध्ये. याचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण आपला मृत्यूदर येतो 15.23%. आता हे माझ्याकडं जो शासनाचा कागद आहे की जो मी तुम्हाला देणार आहे, हा पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा शासनाकडून आलेला कागद आहे, ज्याच्यामध्ये मला नावं कुणाचीच घ्यायची नाही आहेत. कारण काम करणं, मी म्हणतो 10 पेशंट ॲडमिट झाले आणि 10 दगावले असतील तरीसुद्धा त्या हॉस्पिटलने, त्या प्रशासनानं काम केलं हे पाहण्यासाठी लोकांनी थोडंसं स्वतःची डोळे उघडले पाहिजेत. विनाकारण 10च्या 10 मेले म्हणून दंगा करण्यापेक्षा मग तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायची बुद्धी देवानं का दिली नाही? जर तुम्ही हे बघितले आकडे तर हे शासकीय आकडे आहेत की गव्हर्नमेंटकडून आलेले. इथंपर्यंतचे म्हणजे 33.46%, 20.57%, 21%, 18.18%, 25.77%, 25.36%, 18.51%, 24.57% हे हॉस्पिटलच्या नावासह आहे आणि हा शासकीय आहे. तुम्हाला सही शिक्का दिसत असेल. या गोष्टी तुम्ही वाटलं जाताना घेऊन जावा आणि आपला मृत्यूचं दर पण काढा. बरं, मृत्यूच्या दरावर भांडण्यासारखी वृत्ती ठेवणं चुकीचं आहे. आम्ही प्रयत्न केले, इथंपर्यंत त्यांनी मान्य कुठंतरी करायला पाहिजे होतं. वारंवार हॉस्पिटलच्या अवतीभोवती राजकारण फिरवणं आणि हॉस्पिटलला बदनाम करायचा प्रयत्न करणं. आता एवढी समाजसेवा त्या ठिकाणी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असताना अत्यंत अडचणीची त्या ठिकाणी परिस्थिती होती. लोकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रकाश हॉस्पिटलनं त्या ठिकाणी कोविड रुग्णांना सेवा दिली. मग याच्यामध्ये सामाजिक काम सुरू असताना राजकारण यामध्ये का आणावं किंवा का आणलं गेलं, का वाटतंय? हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे ना. आमची विनंती तीच आहे ना की तुम्ही राजकारणात संस्थेला घेऊ नका. हे सेवेचं साधन आहे, हे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, हा बिझनेस नाही आहे. हे त्यांना समजलं पाहिजे. आणि त्यांना खरंच जर तळमळ असेल, इतका मृत्यू झाला आणि काळजी घ्यायला पाहिजे होती, तुमच्याकडे डॉक्टर नव्हते, अरे ह्या सगळ्याची अटेंडन्सपासून सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी साहेबांकडे गेले आहेत. आपल्याकडे येणाऱ्या नर्सिंग स्टाफची मंथली अटेंडन्स तिकडे जात होती. PPE किट घालून 1-2 तास थांबावं त्यांनी कुठंतरी. म्हणजे राहू दे, AC लावून PPE किट घालून 2 तास त्यांनी घरात बसून दाखवावं. त्या कोविडच्या काळादरम्यान आपले इथले जे आमदार आहेत ते त्या काळी मंत्री होते. मग त्यांच्या माध्यमात त्यांची एक जबाबदारी होती की बाबा वाळवा तालुक्यातील जे काय पेशंट असतील किंवा त्यांच्या नागरिकांची सुविधा ज्या काय असतील त्यांची एक जबाबदारी होती की त्यांची काळजी घेणं. त्या पद्धतीचा आपल्याला काही सपोर्ट झाला का त्यांच्याकडून? नाही. त्यावेळी ते पालकमंत्री पण असावेत आणि त्यांच्याकडून आपल्याला मदत तर अजिबात झालेली नाही आहे, हे खात्रीशीर सांगू शकतो. आणि विनाकारण त्रास झाला असं सांगणारे बरेच आहेत. म्हणजे आता तुम्ही मगाशी बघितलं की तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकापासून सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. आत्ता तुम्ही बोलला त्यांच्याशी. या सगळ्यांकडून आम्हाला ऐकायलाही मिळतं की त्यांची नीती काय होती, त्यांना आपल्याबाबत काय करायचं होतं, या सगळ्या गोष्टी ते सांगतात ना. फक्त अजून ओपन व्हायची वेळ नाही आहे. अदरवाईज जर तुम्ही आणखी अशा पद्धतीनं वारंवार तुमच्या बाजूने काम करणारे जे खालचे लोक आहेत, जसं की प्रेस घेऊन आपले शहाजी बापू सांगत असतील किंवा विजय बापू सांगत असतील, असं आणखी वारंवार होत गेलं तर आज तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक आणि हे आहेत बरोबर, जे खरंच म्हणजे ॲडिशनल सिव्हिल सर्जन आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक ही येऊन सांगतील की नेमकं खरंच काय झालं होतं. कारण शहाजी बापूच त्यांच्याजवळ जाऊन बसायचं असं स्वतः साळुंके सरांनीच सांगितलं आम्हाला की त्यांच्याकडूनच दबाव आणला जात होता. मग इतकं विचित्र राजकारण करण्यापेक्षा आपण सर्व्हिस इंडस्ट्री आहे, उद्या तुमच्याही कुणाला गरज पडली असेल तर पहिला आम्ही उभा राहीन.
म्हणजे त्यावेळी आम्ही या सेवा देणाऱ्या गोष्टीसाठी कुठल्या गोष्टी विरोधक किंवा आपल्याला हॉस्पिटलला नावं किंवा बदनाम करणारा माणूस आहे ह्याच्यासाठी आपण नाही मदत करायची असा विचारही आमच्या मनात येऊ शकत नाही. तुम्ही जर आमच्या या सेवा देणाऱ्या गोष्टीला सपोर्ट करत असाल ना, तर आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो. पण तुमची वृत्तीच नसेल ती, तर मला तर असं म्हणायचं की बापूने हॉस्पिटलला यावं, बापूने हॉस्पिटलला येऊन एकदा पूर्ण हॉस्पिटल बघावं आणि त्यांचीच इच्छा होईल. त्यांना मी दादांना विनंती करून सांगतो की त्यांना आपण इथं कुठलं तरी मोठं चांगलं पद देऊ, अध्यक्ष करू आपण, पण त्यांनी इथं येऊन या गोष्टी बघून याला ॲप्रिसिएट केलं पाहिजे. ॲप्रिसिएशन न करता, कधीही हॉस्पिटलमध्ये पाय न ठेवता, कुठलाही आकड्याची माहिती नसताना, कुठलाही कागद जवळ नसताना फक्त अंदाज पंचे तिथल्या मृत्यूदराबाबत माहिती आहे का? अहो बापू, तुम्हाला काय माहिती आहे हे आधी सांगा ना. तुम्ही म्हणा 1000 ॲडमिट झाली आणि त्यातली 800 मेली, मग सांगतो ना आम्ही खरं काय ते, किंवा एखादा कागद घ्या. म्हणूनच आज मला या गोष्टीचं पूर्णविराम द्यायची इच्छा झाली आहे. म्हणूनच आपण तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा ॲडिशनल सिव्हिल सर्जन असतील की त्यांनी पूर्ण जिल्हा या 2 वर्षात दोन्ही वेवमध्ये सांभाळला आहे. ते जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी होते, त्यांनी या हॉस्पिटलची निवड करण्यामागं त्यांचाही हात आहे. ते स्वतः इन्स्पेक्शन करण्यासाठी आले होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर आपले जिल्हाधिकारी आले होते, सिव्हिल सर्जन सर, साळुंके सर सगळ्या गोष्टी बघत होते. या सगळ्या गोष्टीची ज्या त्यावेळी पोर्टलला माहिती भरली गेलेली आहे, ते शासनाच्या वेबसाईटवर दिसतं, तिथूनही मिळू शकतं. फक्त बोलत बसण्यापेक्षा जनतेला खऱ्या गोष्टी कळाव्यात, हा आमचा तिघांचा आजचा प्रमुख हेतू होता की खऱ्या गोष्टी काय आहेत. आणखी जे काही मृत्यू झाले ना, 246 मृत्यू झाले, तसा मृत्यूचा आकडा जास्त आहे का? तर नक्की आहे. माझी इच्छा आहे की माझ्या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक पेशंट वाचलाच पाहिजे. हा हेतू असताना आता मनुष्य आहे आपण, देव नाही आहे, या गोष्टींचा पण विचार बापूंनी केला पाहिजे. यांना जर देवासारखं जमत असेल तर त्यांनी या क्षेत्रात यावं, मनसोक्त काम करायला. माझ्याकडून सगळ्या गोष्टी म्हणजे दादांना सांगून आपण इथं त्यांना कुठल्याही पदावर बसू. सगळ्यात तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की जे काही 246 मृत्यू झाले ना, त्यातले 246 आहे सर, 241 नाही, 246 आहे. आता त्यातले 24 तासात मृत्यू होणारी संख्या आहे 45. आता रुग्ण येणारा हा अत्यावस्थेत होता हे तर लक्षात आलं पाहिजे की मी अगदी टोटल नंबर ऑफ डेथ्स विदिन 24 आवर्स, पेशंट ॲडमिट झाल्यानंतर 24 तासांत मृत्यू झालेत ते फर्स्ट वेवमध्ये 12 आणि सेकंड वेवमध्ये 33, असे टोटल 45 डेथ्स आहेत त्या विदिन 24 आवर्स आहेत. विदिन 48 आवर्स आहेत ते फर्स्ट वेवमध्ये 9, सेकंड वेवमध्ये 24, टोटल 33. अँड विदिन 72 आवर्स म्हणजे पहिल्या 3 दिवसात आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टी, अँटीव्हायरल डोस गेले पाहिजेत, अँटीबायोटिक सेकंडरी इन्फेक्शन बसू नये म्हणून दिले गेले पाहिजेत, टोसिलिझुमॅबसारखं इंजेक्शन त्यावेळी अवेलेबल होत नव्हतं. हे सगळे अत्याधिक आलेले पेशंट आहेत ना. 72 तासात मृत्यू होतो म्हणजे त्यावेळी त्यांना हायर डोसेसची आवश्यकता होती. आणि त्या सगळ्या गोष्टी शासनामार्फत म्हणजे यांच्याकडूनच आम्हाला पुरवल्या जात होत्या किंवा कुठल्याही मेडिकलमध्ये मिळत नव्हत्या. सगळे DCH आणि DCHCंना आवश्यकतेनुसार हे औषध जिल्हाधिकारी कार्यालयातून सगळ्या हॉस्पिटलला रोज संध्याकाळी आपले FDA इन्स्पेक्टरकडून पुरवलं जात असायचं. तर त्यांच्याकडून हे औषध आल्यानंतर आम्ही यांना देऊ शकत होतो. आणि हे 72 तासात एकूण मृत्यू झाले. पहिल्या वेवमध्ये 12, दुसऱ्या वेवमध्ये 13, असे टोटल 25. म्हणजे हे जे 246 मृत्यू आहेत त्यातले 103 मृत्यू हे फक्त अगदीच अत्यावस्थेत आलेल्या पेशंटचे आहेत. त्याच्यानंतर आता अत्यावस्थेत आपल्याकडे पेशंट आला नाही का? मी परवाच्या पेशंटचं तुम्हाला सांगितलं, ज्या पेशंट संदर्भात आपली इथे केसचा विषय झाला होता. तर तो पेशंट तर आणताना व्हेंटिलेटरवर होता 2 मेला. त्याच्यानंतर आपण 18-19 तारखेपर्यंत 18 तारखेला पहाटे त्याचा मृत्यू झाला. म्हणजे आपण व्हेंटिलेटरवरून आलेला पेशंट सांभाळू शकत नाही का? किंवा आम्ही त्यास पात्र नव्हतो का? ह्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजेत ना. व्हेंटिलेटरवरून आणलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी 6-7 दिवस ॲडमिट असणारा पेशंट आपण इथे आणखी 18 दिवस व्यवस्थित सांभाळून त्याला व्यवस्थित करायसाठीचे प्रयत्न केले ना. मग प्रयत्नानं एखादा माणूस प्रयत्न करत असेल तर त्याला ॲप्रिशिएट करा ना. त्याला तुम्ही डिव्हॅल्युएट करून त्याच जिथे काम करतात त्या कामगारांना त्रास होईल असं कुठलंच वक्तव्य करू नका. कारण काम केलेली लोक आहेत, त्यांनी केलंच नाही म्हणायचा अधिकार कुणाला नाही आहे. आता हा जो विषय सुरू झाला आहे, राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांवरती आरोप करत आहेत, एकमेकांच्या पत्रकार परिषदा या ठिकाणी सुरू आहेत. हा विषय चालू झाला म्हणजे परमवीर सिंग यांनी मुलाखत देत असताना त्या ठिकाणी जयंत पाटील यांचा उल्लेख केला, त्याच्यावरती त्यांनी आरोप केले. मग हा विषय कुठंतरी थांबला पाहिजे. हे आपण काय सल्ला द्याल की बाबांनो हा विषय कुठंतरी थांबला गेला पाहिजे, ही चर्चा, या चर्चेला कुठंतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे?
यासाठी मी मगाशीच सांगितलं की हे आमच्याकडून अगदी शेवटचं हे असेल निवेदन तुमच्यामार्फत त्यांना, की या गोष्टी सगळ्या तुमच्याकडे देऊन ठेवतो की ज्यात शासनाची कागद आहेत, शासनाला कळवलेले आकडे आहेत आणि शासनाकडून आलेली पत्रं आहेत. ज्यावेळी त्यांना इथून पुढं कधीच हॉस्पिटलवर चर्चा करू नये. कोविडचं नाव आणि त्यातलं मृत्यूदर आणि आणले किती, बघितले किती, त्याच्यासाठी केलं काय, कुठलंही पेशंट बघू नये, त्यांनी काही करू नये, त्यांनी फक्त PPE किट घालून घरात एक 4 तास उभा राहून दाखवावं आणि काढल्यानंतर जी काय अवस्था होती ना ती त्यांनी स्वतः परत तुम्ही मुलाखत घ्यायला जावं आणि त्यांनी सांगावी. 4 तास फक्त PPE किटमध्ये बसू दे, हालचाल करायची नाही म्हणून फक्त एका ठिकाणी उभा राहून दाखवा 4 तास. हे इतकं सोपं आहे का? झाल्यानंतर 2-3 वर्षांनी बोलून दाखवायला काही बोलवायला येतं ना. पण आम्ही केलेल्या कष्टाला नावं ठेवायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे प्रयत्न चांगले नव्हते असं म्हणायचा अधिकार नाही आहे. तो कुणाला आहे? जर त्यांचे प्रयत्न आमच्यापेक्षा चांगले असते तर. त्यांनी काहीच केलं नाही आणि आम्ही जे काही केलं आहे त्याला नावं ठेवायचा अधिकार यांना दिला कुणी? बरं, आम्ही कुणाशी ना त्यांच्या व्यवसायावर बोललो आहे किंवा त्यांचं जे काही असेल त्यांच्या राजकीय याच्यावर स्पर्धा करावी त्यांनी दादांची घोडदौड जरा फास्ट झाल्यामुळं कदाचित त्यांना फारच त्रास व्हायला लागला आहे आणि मग बोलायचं कुठं? दुसरा बोलायला मुद्दा नाही. कारण मी जसं बघतोय तशा गोष्टीत 5 वर्ष दादा नगराध्यक्ष असताना असं बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं आहे मी की दादा जाताना अगदी स्वच्छ कपड्याने गेले आणि 5 वर्ष व्यवस्थित सत्ता भोगून इस्लामपूर शहराचा जितका प्रामाणिकपणे विकास करता येईल या गोष्टी सगळ्या करून 5 वर्षांनाही बाहेर येताना तितकाच स्वच्छ कारभार करून स्वच्छ कपड्याने बाहेर आले. त्या कपड्यावर त्या पूर्ण कारकिर्दीवर कुठलाही एकही डाग त्यांनी लावून दिलेला नाही आहे आणि त्यांचा स्वभावच तसा आहे. म्हणजे ते इथून पुढेही जे काही करतील त्या काळात त्यांना कधीही कुठलंही वाईट काम करायची गरज लागणार नाही. सगळ्या गोष्टी केलेल्या पुण्याईच्या जीवावर आशीर्वादाने सगळ्या व्यवस्थित होऊन जातील ह्याची मला खात्री आहे. फक्त ते शेवटी आमच्या सगळ्यांचे अन्नदाते आहेत. इथे 1500 लोक काम करत आहेत तर आमच्या सगळ्यांचे ते अन्नदाते आहेत आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. याच्यासाठी तुमची अशी लोक काहीतरी उभी करा आणि तुमच्या लोकांकडून असं काहीतरी करून घ्या. त्यांचेही एक 1500 चाहते होऊ देत अशी माझी इच्छा आहे. पण याने आपलं इस्लामपूर, आपला समाज, आपलं राष्ट्र प्रगत व्हायसाठी काहीतरी प्रगत करा. करणाऱ्या माणसाला नावं ठेवायचा अधिकार जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सुशिक्षित आणि कर्तृत्ववान असाल तर करायचा असतो. विनाकारण कोणीही उठून कुणाच्याही संस्थेवर बोलणं मला काही योग्य वाटत नाही. तर हे होते डॉक्टर अभिमन्यू पाटील यांनी सांगितलं की प्रकाश हॉस्पिटल या त्या ठिकाणी कोविड सेंटर या ठिकाणी सुरू होतं त्यावेळी त्या ठिकाणी निस्वार्थीपणे त्या ठिकाणी समाजाची सेवा केलेली आहे. तुमचं जे काही राजकारण असेल ते राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या. हॉस्पिटल असेल किंवा ही समाजसेवा असेल याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही राजकारण आणू नका असं या ठिकाणी अभिमन्यू पाटील सर यांचं त्या ठिकाणी मत आहे. विशाल लोंढे, AV9 मराठी, इस्लामपूर.